गोंदिया नगर परिषद में पिछले 3 वर्षों से चुनाव नहीं होने के कारण शहर में गंदगी का साम्राज्य फैल गया है, जिससे स्वास्थ्य व्यवस्था का गंभीर प्रश्न उत्पन्न हुआ है। नगर परिषद स्वास्थ्य विभाग और स्वच्छता के लिए प्रयास कर रही है, लेकिन गोंदिया शहर में नगर परिषद के स्कूल खस्ताहाल है। गोंदिया शहर में नगर परिषद की ओर से एक भी अस्पताल नहीं है और स्वच्छता की स्थिति बेहद खराब है, जिससे आंदोलनकारियों ने सवाल उठाया है। दूसरी ओर गोंदिया शहर में भूमिगत नाले की योजना के काम चल रहे हैं, जो अव्यवस्थित तरीके से हो रहे हैं। नाले की योजना के काम के कारण शहर की सड़कें खराब हो गई है और नगर परिषद इस पर ध्यान नहीं दे रही है। ऐसा आरोप शिवसेना के जिला प्रमुख पंकज यादव ने लगाया है। पिछले 3 वर्षों से गोंदिया नगर परिषद में प्रशासक राज होने के कारण नगर परिषद इस पर ध्यान नहीं दे रही है। इसलिए यदि अगले 8 दिनों में हमारी मांगे मान्य नहीं की गई तो शिवसेना की ओर से तीव्र आंदोलन करने की चेतावनी दी गई है। जे नगर परिषद आहे, आमची मागणी अशी आहे की ज्या गोंदिया नगर परिषद क्षेत्रामध्ये जे नगर परिषदच्या माध्यमाने जे टॅक्स घेतात त्या टॅक्स मध्ये शिक्षण कर, आरोग्य कर, वृक्ष कर सगळे घेत आहे आणि नगर परिषदच्या जे लोक आहे, गरीब लोक आहे, जे राहणारे सर्व लोक आहे, त्या लोकांना जे टॅक्स पैसे पाठवतात त्याचा काही लाभ मिळत नाही। आमच्या नगर परिषद क्षेत्रामध्ये जे आमची मागणी आहे की नगर परिषद क्षेत्रामध्ये जे रस्ते बनणे चालू आहे आणि ज्या रस्त्याला शासनाच्या नियमप्रमाणे कमीत कमी 3 ते 4 वर्ष राहायला पाहिजे, ते तोडण्याची कारवाई कोणत्या प्रकारची झाली नाही पाहिजे असं त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं जातात। पण आमच्या नगर परिषद करोडोचे जे काम होत आहे, रोड बनलेले आहे, ते 6-6 महिन्यामध्ये तोडण्याचं काम नगर परिषदच्या माध्यमाने होत आहे। हा काय नगर परिषद मध्ये जे कोटी फंड शासन देत आहे, या लोकांच्या विकासासाठी देत आहे, पण नगर परिषदचे जे अधिकारी वर्ग आहे, जे इंजिनियर आहे, हा काल झोपलेला आहे का की आपण ज्या रोडला आपण 6 महिने पूर्ण झाले नाही, कमीत कमी नियम कायद्याप्रमाणे कमीत कमी 3 ते 4 वर्ष 5 वर्ष राहायला पाहिजे, ते रोडच्या फोडण्याचं काम करत आहे। ते आम्ही आता म्हणणं आहे की आपण रोड पहिले नको बनवा, पहिले जे काम वाचलेलं आहे ते कामाला पूर्ण करा, त्याच्यानंतर कोणताही नवीन रोड बनवा। हा आमच्या शासनाचे पैसे, जनताचे पैसेचा दुरुपयोग नगर परिषद गोंदियाच्या प्रमाणे होत आहे। आमचा विरोध आहे की तुम्हाला जे पहिले काम करायचे आहे ते काम पहिले करा, त्याच्यानंतर रोड फोडण्याचं काम करा। जिथे रोडची अति आवश्यकता आहे तिथे रोड बनण्याचं काम करा, हा आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की नगर परिषद क्षेत्रामध्ये जे भुयार गटार योजना आहे, माझ्याकडे प्रूफ आहे की नगर परिषदचे आमसभामध्ये ठराव घेतला होता आम्ही की भुयार गटार योजना आहे त्याला आम्ही विरोध करून जे टेंडर काढलेलं आहे ते टेंडर अनियमित आहे, त्या टेंडरला कॅन्सल करा आणि जे भुयार गटार योजना आहे ते कायदेशीर नाही आहे, जनताच्या कोणत्याला लाभ मिळणार नाही। या आमच्या 2022 ची आखरी आमसभा होती, त्यामध्ये आमच्या पूर्ण बहुमताने हा प्रस्ताव झाला होता की टेंडर कॅन्सल करण्यात यावा आणि ज्याप्रमाणे पूर्ण नियम कायद्याप्रमाणे पूर्ण काम होत नाही त्याप्रमाणे कोणतं टेंडर नवीन काढायचे नाही। पण नगर परिषदाने हा 6 महिन्याचे रोड पूर्ण होत नाही, त्या रोडामध्ये आजच्या प्रशासकीय कालमध्ये पूर्ण रोड फोडण्याचं काम करत आहे आणि रोडचे कोटी रुपये जे आमच्या जनताचे आहे त्याचा दुरुपयोग होत आहे। आमची दुसरी मागणी आहे, आता कचरा शहरामध्ये जे सगळे माझ्या पत्रकार बंधूंची विनंती आहे की आमच्या शहरामध्ये कोणते घनकचऱ्याचे पदाधिकारी येत आहे मुंबईकडून, त्याला दाखवत आहे की आमचा शहर किती साफ आहे। तुम्ही पहा की आमच्या गोंदिया क्षेत्राच्या गल्ली कोणत्या रस्त्यावर हा पूर्ण कचरा पडलेला आहे। हा कचऱ्याच्या आम्ही घनकचऱ्याच्या योजनाच्या एकदम क्लीन आहे आणि आम्ही चांगल्या प्रमाणे आमची नगर परिषद दाखवतात, पण आमचे 360 रुपये आपण घंटा गाडीची आमची घेत आहे, पण त्याचा लाभ आम्हाला मिळत नाही। पैसे जनतेची आपले लूटखोरी करण्याचं काम नगर परिषद प्रशासन करत आहे आणि तुम्ही स्वतः पहा की नगर परिषद असो क्षेत्रामध्ये किती कचरा पडलेला आहे, त्या कचऱ्याची बिमारी होत आहे। त्यापर्यंत सीओ साहेब येणार नाही, आमच्या काही जे मागणी आहे त्यामध्ये काही देत नाही, त्यापर्यंत आम्ही या नगर परिषदच्या या प्रांगणामध्ये आपण बसणार
आमच्या जनताची मागणी आहे, आमच्या कोणत्या स्वतःची मागणी नाही आहे आणि जनता ज्याच्या टॅक्स पाठवतात त्याची मागणी आहे। आम्हाला पट्टे नाही मिळत, आम्हाला शाळा जी आहे नगरपरिषद शाळा आहे ते बंद झालेली आहे। आमच्या गरीब लोकांच्या पहा गरीब लोक आहे, असं आणखीन शहरामध्ये राहणारे सगळे लोक आहे, त्या लोकांना आपल्या बाळाला शिक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी जे आम्हाला उद्या दिलेलं आहे शिक्षण भागिनीच्या दूध आहे, पण आज प्रशासन आमचे मुळा बाळाला नगर परिषदच्या टॅक्स आम्हाला घेत आहे, पण आमची स्कूल बंद आहे। त्याच्या आपल्या भविष्यासाठी त्या लोकांच्या मुळा बाळाच्या भविष्यासाठी आम्ही बसणार। आमची आणखी 19 मागे आहे, त्या 19 मागेची पूर्ण आम्ही जानकारी देऊ। ज्यापर्यंत सीओ साहेब येत नाही त्यापर्यंत आम्ही जाऊन नाही, ही आमची मागणी आहे।